मित्रांनो नमस्कार. नाव माझं आदर्श आणि वर्ड्स ऑफ एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभवाची बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनापासून सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आता काही दिवस झाले मी व्हिडिओ टाकत नाही. तर याचं कारण म्हणजे माझा एक व्यवसाय डेकोरेशनचा, मंडप डेकोरेशन, आणि त्याला एक जोडधंदा म्हणजे माझा शेळीपालन हा व्यवसाय. तर बघा, जसं की मला जसे कामं आले डेकोरेशनचे, तसं मी या शेळ्यांकडे राहत नाही, तर शेळ्यांकडे माझा माणूस राहतो. तर त्याच्यामुळे मित्रांनो म्हणजे व्हिडिओ बनवणे हे मला शक्य होत नाही. तर आज बघा, आज मला फुरसत मिळाली आणि फुरसत मिळाली तर आज व्हिडिओ बनवा म्हटलं. तर बघा, सहज व्हिडिओ आहे. ह्या माझ्या गावरान शेळ्या आहेत आणि गावरान शेळ्या ह्या माझ्या मुक्त शेळीपालन आहे. तर बघा, अर्धबंदिस्त नाही आणि बंदिस्त नाही, हे माझं शेळीपालन मुक्त शेळीपालन आहे. तर माझ्या या शेळ्या घरीच असतात. घरी एक शेड आहे, 20 नग असे बसण्यासारखं माझ्या घरी, म्हणजे माझ्या घराच्या बाजूला एक शेड आहे. तर आता माझ्याकडे 1-2 वर्ष झाली मी शेळीपालन करतो. तर 2 वर्षाआधी मी एका शेळीपासून सुरुवात केली होती. तिचा बोकड विकून मी अजून काही 3 शेळ्या भरल्या होत्या, म्हणजे लहान मोठ्या. तर आज माझ्याकडे एकूण 18 नग आहेत. आणि त्या 18 नगाचे आधी काही बोकड विकून आणि किंवा काही पाठी विकून मी 1 लाख उत्पादन काढलेलं आहे 2 वर्षामध्ये. तर मित्रांनो, आता ह्या माझ्या गावरान शेळ्या आणि मुक्त शेळीपालन आहे. तर मुक्त शेळीपालनाचा एकच फायदा आहे की बघा, 2-3 घंटे जरी तुम्ही सकाळी चारलं आणि दुपारी जर त्यांना 2-3 घंटे आराम जरी दिला, तर त्या आरामाच्या वेळी आपल्या शेळ्या आराम पण होतात आणि त्यांचं रवंत पण होतं. जेवढं शेळ्यांचं रवंत होईल तेवढंच ते आपल्या शेळ्या तंदुरुस्त असतात. तर सकाळी बघा 3 घंटे चारायच्या आणि बाकी दुपारी आराम करायचा आणि पुन्हा आणखी 4 वाजता सोडायच्या आणि 2 घंटे चारायच्या. तर आपल्या रानातच बघा, हे घराजवळचंच हे मागं रान आहे आणि हे इकडे घर आहे आपलं, आणि ह्या घरामागचा हा पूर्ण खाली एरिया आहे. तर या एरियामध्ये आपले संध्याकाळी तुम्ही 3 घंटे तुम्ही बाहेर कुठे पण चारले आणि संध्याकाळी 2 घंटे माझ्या घरामागे पण चारल्या तरी माझ्या शेळ्यांचे पोट हे पूर्णपणे भरतं. तर बघा, मुक्त शेळीपालन, तर याच्यामध्ये बघा कोणताही आजार होत नाही. आणि आजार जर झाला तर तो म्हणजेच काही बाहेरचं खाऊन वगैरे मोवा आता बघा मित्रांनो, हा मोवा आजार प्रत्येक शेळ्यांना होत असतो. जसं की मुक्त शेळीपालन जर तुमचं असेल तर हा आजार तुमच्या शेळ्यांना होणेच आहे. कारण कोवळा झाडाचा पाला असतो आणि त्या कोवळ्या झाडाच्या पानावर मावा रोग हा बसलेला असतो. तर जर त्या शेळीनं पान वगैरे खाल्लं तर त्या शेळींना मावा होत असतो. आणि बघा, हे काही पसरणारा हा काही रोग नाही आहे. तर हा रोग कोणती शेळी खाईल त्या झाडाचा पाला, तर त्या शेळींना तो मावा रोग होणारच आहे. तर मित्रांनो बघा, आपला मुक्त शेळीपालनाचा फायदा म्हणजे काय आहे, आपल्या शेळींना जंत हे कमी होत असतात, त्यांना आजार वगैरे कमी होत असतो. म्हणजे आजार होतच नाही. जास्त झालाच तर तो म्हणजे फक्त जसं की बाहेरचं शिळं अन्न, कागद वगैरे, पन्न्या वगैरे, पत्राळी वगैरे, आणखी प्लास्टिक वगैरे. जर प्लास्टिक वगैरे खाल्लं तर आपल्या शेळ्यांना कोणत्याही म्हणजे बिमारी होते आणि आपल्या शेळ्या आजारी पडतात. आता तुम्ही म्हणत असाल की आपलं मुक्त शेळीपालन आहे तर तुम्ही खाद्य वगैरे देता नाही का? तर मित्रांनो बघा, सकाळी शेळ्या सोडायच्या अगोदर, म्हणजेच सकाळी आता आधी असतात त्यांच्या शेडमध्ये, म्हणजे माझ्या शेळ्या आधी संध्याकाळी रात्रभर गोठ्यामध्ये, आणि नंतर सकाळी मग मित्रांनो मी त्यांना 7 वाजता बाहेर काढतो. आणि बाहेर म्हणजे त्यांना एक बांधायची व्यवस्था वगैरे सर्व केली आहे. तर त्या शेळ्या मी सकाळी उठून 7 वाजता त्यांना बाहेर काढतो. त्यांचं जे काही मूत्र आहे, म्हणजे गोठ्यातले झाडझूड वगैरे ते पूर्ण साफ करून त्या शेळ्यांना मी बाहेर काढतो. आणि बाहेर काढल्याच्या नंतर आता त्याचा खुराकाचा प्रश्न आहे. तर खुराकामध्ये बघा, त्यांना भरडा असतो. तर त्या भरड्यामध्ये मक्याचा भरडा, गव्हाचा भरडा, चण्याचा भरडा, सोयाबीनचा भरडा, जे काही तुमच्याकडे असेल मित्रांनो तो तुम्ही त्यांना देऊ शकता, तसं की मी देतो. तर बघा, आता भरडा त्यांना शेळ्यांना खाद्य द्यायचं कधी, तर शेळ्या जंगलात सोडायच्या अगोदर किंवा त्यांना चारा द्यायच्या अगोदर मित्रांनो, सकाळी जर तुम्ही 7 वाजता त्यांना आपल्या शेळ्यांना खाद्य दिलं तर त्यांना लगेच पाणी पिऊ देऊ नका. त्यांना काय होणार आहे मित्रांनो, लगेच जर तुम्ही पाणी दिलं तर त्या शेळ्यांचे पोट फुगतात आणि त्यांच्या पोटामध्ये गॅस निर्माण होते. आणि जर तुम्ही शेळ्या मित्रांनो जंगलामध्ये चारायला नेल्या तर शेळ्या दिवसभर उभ्या असतात आणि त्यांच्या पोटफुगीच्या आजारामुळं आपल्या शेळ्या दगावू पण शकतात. तर त्यांना खाद्य द्यायची वेळ आहे मित्रांनो सकाळी 7 वाजता, आणि 2 घंटे त्यांना 2-3 तासानंतर त्यांना पाणी द्यायचं आणि नंतर मग जंगलात चारायला न्यायचं. सकाळी 3 घंटे चारायच्या, पुन्हा परत आणायच्या. जर तुमचं मुक्त शेळीपालन असेल तर, बंदिस्त असेल तर काही हरकत नाही. जर मुक्त शेळीपालन असेल तर 3 घंटे बाहेर चारायच्या, बाकी दुपारीला घरी आणायच्या, त्यांना रवंत वगैरे करू द्यायचं. जेवढी शेळ्यांची रवंत होईल मित्रांनो तेवढं आपल्या शेळ्या तंदुरुस्त राहील. आणि संध्याकाळी पुन्हा अजून 2 तास चारायच्या. तर मित्रांनो, आता प्रश्न आला आपल्या मोठ्या शेडचा.
तर बघा आता वीज जरी नका म्हटलं तर त्यांना शेळ्यांना जागाही भरपूर, म्हणजे अर्धबंदिस्त जरी म्हटलं तर शेळ्यांना जे शेड बांधण्यासाठी खर्च येतो तो 1.5 ते पावणे 2 लाख किंवा 2 लाख पकडून त्याला 2 लाख, म्हणजे 2 लाख यासाठी जाळी वगैरे, कंपाऊंड वगैरे, खांबे वगैरे, त्याच्यामध्ये आलं त्यांच्या गव्हाणी वगैरे, पाण्याची व्यवस्था, टाक्याची व्यवस्था, आणखी त्यांची सिक्युरिटी. तर 2 लाख आपला खर्च येतो मित्रांनो शेळ्यांसाठी. शेडसाठी किती शेळ्यांसाठी? 20-25 शेळ्यांसाठी 2 लाख आरामशीर. म्हणजे जर तुमच्या शेळ्या जर आणखी भविष्यामध्ये वाढ झाली तर त्या शेळ्या आपल्या 2 लाखाच्या शेडमध्ये आपल्या आरामशीर शेळ्या बसू शकतात. तर या हिवाळ्यामध्ये मित्रांनो माझा शेडचं काम चालू करणार आहोत. आणि जसं सुरुवातीला, म्हणजे सुरुवातीचा पहिला कप्पा, जसं की पहिल्या दिवशी काय काम होणार, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, जोपर्यंत शेडचं काम आपलं कंप्लीट होणार नाही तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ हा दिवसेंदिवस चालणार आहे. तर मित्रांनो बघा, असं आहे आपलं गावरानी शेळीपालन आणि मुक्त शेळीपालन. तर मित्रांनो जे काही तुमचे प्रश्न असतात ते फोन करण्याऐवजी मित्रांनो जर तुम्ही कमेंटमध्ये जर काही प्रश्न विचारले तर बाकीच्यांनाही थोडा आधार होईल. म्हणजे बाकीच्यांचे प्रश्न जर कमेंटमध्ये असेल तर तुमचा एक प्रश्न सर्वांना उत्तर मिळू शकतं. तर मित्रांनो तुम्हाला काही कमेंट वगैरे करायचे असतील, जसं की काही अडचणी असेल शेळीबद्दल, शेळीपालनाबद्दल, आजाराबद्दल शेळीच्या, किंवा तुमचा जो काही प्रश्न असेल तो मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही मला करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. आणि शेळीपालन जर तुम्ही किंवा तुमचे मित्र करत असेल तर अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे शेळीपालनाबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. आणि अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो धन्यवाद.